पुरोगामी पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या अनेकांना, विशेषतः जे मोठ्या शहरांच्या बाहेर राहतात, त्यांना अगदी आपलासा वाटेल. कल्पना करा, एक खूप चांगला, महत्त्वाचा मराठी सिनेमा रिलीज झालाय. त्याचे रिव्ह्यूज उत्तम आहेत. शहरांमध्ये तो हाऊसफुल चाललाय. आणि तुम्हाला तो बघायचा आहे. पण तुमच्या शहरातल्या थिएटरमध्ये तो लागलेलाच नाहीये. किंवा लागलाय, पण अशा वेळेला की नोकरी, व्यवसाय, शाळा, कॉलेज सांभाळून तो बघणं जवळपास अशक्य आहे. आणि तुमच्या स्क्रीनवर मात्र कुठल्या तरी मोठ्या बजेटच्या हिंदी सिनेमाचं किंवा गंमत म्हणजे एका फ्लॉप झालेल्या सिनेमाचं राज्य आहे. बरोबर. आणि ही काही काल्पनिक परिस्थिती नाहीये. नाही, अजिबात नाही. हे महाराष्ट्राच्या अनेक निमशहरी आणि ग्रामीण भागांमधलं वास्तव आहे. आज आपल्याला परभणीतील एका नागरिकाने पाठवलेल्या माहितीच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जायचंय. म्हणजे आज आपण परभणीला एक केस स्टडी म्हणून वापरणार आहोत. हो. त्यांनी जानेवारी 2026 मध्ये त्यांच्या शहरात काय घडलं याचं जे चित्र आणलं आहे, ते केवळ मनोरंजनाच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही, तर ते आपल्या सांस्कृतिक धोरणाचं आणि वितरणाचा अर्थकारणाचे गंभीर अपयश दाखवतं. म्हणजे चांगला कंटेंट असूनही, चांगला प्रतिसाद मिळूनही मराठी सिनेमा स्वतःच्याच बालेकिल्ल्यात का मार खातो, हे आपण समजून घेणार आहोत. अगदी. तर मग थेट जानेवारी 2026च्या त्या आठवड्यात जाऊया. परभणीच्या थिएटर्समध्ये त्यावेळी काय परिस्थिती होती? कोणते चित्रपट होते मैदानात? मैदानात 4 प्रमुख खेळाडू होते, असं म्हणूया. पहिला आणि आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला चित्रपट म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. हेमंत ढोमेंचा सिनेमा. हो. मराठी शाळांच्या महत्त्वावर भाष्य करणारा. शहरांमध्ये या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पहिल्याच आठवड्यात 6 कोटींहून अधिक कमाई केली होती. आणि सिनेमाला यू सर्टिफिकेट होतं, म्हणजे कुटुंबासाठी योग्य. बरोबर. कुटुंबाने, मुलाबाळांनी एकत्र बसून बघावा असा. हो, मला आठवतंय, या सिनेमाची खूप चर्चा होती. शिक्षक, पालक आवर्जून बघत होते. आणि याच्या विरोधात कोण होतं? त्याच्या विरोधात होता एक महाकाय हिंदी चित्रपट, धुरंधर. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना. हो, तोच. एक मोठा स्पाय थ्रिलर. तिसरा होता तू मेरी मैं तेरा, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा, जो तोपर्यंत बॉक्स ऑफिसवर फ्लॉप म्हणून शिक्कामोर्तब झालेला होता. बरं. आणि चौथा? आणि चौथा, जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि तितकाच दुर्दैवी आहे, तो म्हणजे फुले. फुले? महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील चित्रपट. तोच. मराठवाड्यासारख्या भागात तर या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला हवा होता. बरोबर. तोच तर कळीचा मुद्दा आहे. फुले हा चित्रपट परभणीच्या पडद्यावरून अक्षरशः गायब होता. आणि क्रांतिज्योती विद्यालय जो लागला होता, तो कसा लागला होता हे पाहणं म्हणजे यामागचा खरा खेळ समजून घेण्यासारखा आहे. इथेच तर सगळी मेख आहे. आपल्या स्रोतांनुसार परभणीतील नरेश सिनेप्लेक्स आणि ई स्क्वेअर अनुसया या 2 थिएटर्समधलं वेळापत्रक पाहिलं की एक विचित्र गोष्ट दिसते. क्रांतिज्योती विद्यालया या सिनेमाला दुपारी 12 आणि 2:50 असे 2च शो दिले होते. यालाच वितरण क्षेत्रात स्लॉट डम्पिंग म्हणतात, नाही का? अगदी बरोबर. आणि याला 12 वाजेची घेराबंदी असंही म्हणता येईल. हे नाव ऐकायला साधं वाटतं, पण हा मराठी सिनेमाची गळचेपी करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हे थोडं अधिक स्पष्ट करा. दुपारी 12 वाजताची वेळ इतकी गैरसोयीची का ठरते, विशेषतः परभणीसारख्या शहरात? यातच फरक आहे. मुंबई पुण्यातल्या IT कल्चर किंवा कॉलेज तरुणाईच्या जीवनशैलीपेक्षा निमशहरी भागाचं वेळापत्रक खूप वेगळं असतं. विचार करा, क्रांतिज्योती विद्यालयाचा मुख्य प्रेक्षक कोण आहे? शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक. बरोबर. हे सगळे दुपारी 12 ते 3 या वेळेत कुठे असतात? शाळेत किंवा कॉलेजमध्ये. साहजिक आहे. दुसरा मोठा वर्ग म्हणजे कामगार आणि नोकरदार. ते त्यांच्या कामावर असतात. राहिल्या गृहिणी. परभणीसारखं ठिकाणी खास सिनेमासाठी दुपारी घराबाहेर पडणं, प्रवास करणं हे त्यांच्यासाठी सोपं नसतं. म्हणजे ज्या प्रेक्षकांसाठी तो सिनेमा बनवला आहे त्यांनाच तो बघता येणार नाही अशी सोय करून ठेवली होती. अगदी. आणि मग प्राईम टाईमचं काय? संध्याकाळी 6 ते 10 जेव्हा लोक मोकळे होतात तेव्हा कोणते सिनेमे दाखवले जात होते? प्राईम टाईम 100% हिंदी सिनेमांसाठी राखीव होता. धुरंधर तर होताच, पण गंमत म्हणजे जो तू मेरी मैं तेरा सिनेमा देशभर फ्लॉप झाला होता, त्यालाही प्राईम टाईम शो मिळत होता. अरे, एवढंच नाही, अवतारचा रिरन सुद्धा प्राईम टाईममध्ये होता. पण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या यशस्वी ठरलेल्या मराठी सिनेमाला मात्र दुपारच्या गैरसोयीच्या वेळेत ढकलण्यात आलं. हे तर सरळ सरळ अन्यायकारक आहे. म्हणजे आधीच प्रेक्षक येणार नाहीत अशा वेळेला सिनेमा लावा, मग अरे याला तर गर्दीच होत नाहीये असं कारण द्या, आणि दुसऱ्याच आठवड्यात तो काढून टाका. एक परफेक्ट सापळा आहे हा.
पण फुले सिनेमाचं प्रकरण तर यापेक्षाही गंभीर वाटतंय. तुम्ही म्हणालात तो गायब झाला होता, म्हणजे काय तो रिलीजच झाला नाही का परभणीत? त्याहून वाईट, तो रिलीज झाला, पण फक्त कागदावर. याला म्हणतात घोस्ट रिलीज. घोस्ट रिलीज? म्हणजे भूतासारखं प्रदर्शन. शहरात कुठेही फुले सिनेमाचं एकही पोस्टर दिसणार नाही, वर्तमानपत्रात जाहिरात नाही, फक्त ऑनलाईन बुकिंग ॲपवर कुठेतरी कोपऱ्यात त्याचं नाव दिसेल. बापरे, म्हणजे लोकांना कळणारच नाही की असा काही सिनेमा आपल्या शहरात लागलाय. मग हे करतात का असं? हे सरकारी नियम पाळण्याचा देखावा करण्यासाठी. मग वितरक काय करतात, सकाळी 9 वाजताचा एखादा फॅन्टम शो लावतात. फॅन्टम शो? हां, म्हणजे त्या शोला कोणीही प्रेक्षक नसतो. अनेकदा तो शो चालवलाही जात नाही, पण कागदोपत्री शो झाला असं दाखवलं जातं आणि दुसऱ्या दिवसापासून त्या स्क्रीनवर अधिकृतपणे दुसरा हिंदी सिनेमा लावला जातो. हे अविश्वसनीय आहे. याचा सांस्कृतिक परिणाम किती मोठा असेल? खूप मोठा. परभणीच्या नागरिकाला रस्त्यावर धुरंधर नावाच्या एका काल्पनिक गुप्तहेराचे भले मोठे होर्डिंग दिसतात, पण ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा पाया रचला, त्या खऱ्या नायकांचा चेहरा मात्र त्यांच्या शहराच्या पडद्यावरून अदृश्य राहतो. ही तर आपल्या इतिहासाशी, आपल्या ओळखीशी झालेली प्रतारणा आहे. एक प्रकारची मानसिक फारकत आहे. आणि हे सगळं इतक्या उघडपणे घडतं कारण याला कायद्यातील पळवाटा आणि प्रशासकीय उदासीनतेचं पाठबळ आहे. नक्कीच. म्हणजे यावर नियंत्रण ठेवायला काही नियम नाहीत का? मी ऐकलंय की मराठी सिनेमांना प्राईम टाईम देणं बंधनकारक आहे. हो, तसा नियम आहे आणि तोच या सगळ्यामागचा केंद्रबिंदू आहे. सुरुवातीला नियम असा होता की प्रत्येक मल्टिप्लेक्सला संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत, ज्याला खरा प्राईम टाईम म्हणतात, त्यात मराठी सिनेमाचा किमान एक खेळ दाखवणं अनिवार्य होतं. हा तर चांगला नियम होता. मग गडबड कुठे झाली? गडबड झाली. प्राईम टाईमच्या व्याख्येत मोठ्या मल्टिप्लेक्स चेन्सच्या असोसिएशननी सरकारवर दबाव आणला. अच्छा. त्यांनी युक्तिवाद केला की संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ खूपच बंधनकारक होते आणि त्यांच्या दबावाखाली सरकारने ती व्याख्या शिथिल केली. नवीन व्याख्येनुसार प्राईम टाईम म्हणजे दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंतची कोणतीही वेळ. अरे, म्हणजे त्यांनी संपूर्ण दिवसाचाच प्राईम टाईम करून टाकला. इथेच ती पळवाट सापडली. अगदी बरोबर. यालाच 12-9ची पळवाट म्हणतात. याच पळवाटेचा आभार घेऊन परभणीतले थिएटर मालक क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाला दुपारी 12 वाजता दाखवतात आणि सांगतात की आम्ही तर कायद्याचं पालन करतोय. पण कायद्यामागे जो मूळ हेतू होता की सिनेमा सोयीच्या वेळेत लागावा, तोच हेतू या पळवाटेमुळे मारला जातो. म्हणजे कायदा आहे, पण तो इतका तखलादू आहे की त्याचा वापर मराठी सिनेमाला मदत करण्याऐवजी त्याचं नुकसान करण्यासाठी जास्त होतोय. मग यावर लक्ष ठेवायला कोणीतरी असेलच ना? प्रशासनात, उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, त्यांच्याकडे काही अधिकार नसतात का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. अनेकांना हे माहीत नाही, पण महाराष्ट्र सिनेमा नियमन कायदा 1953 नुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे चित्रपट प्रदर्शनाचे सर्वोच्च परवाना अधिकारी असतात. म्हणजे लायसेन्सिंग अथॉरिटी. हो, त्यांच्याकडे प्रचंड अधिकार आहेत. जसे की या कायद्यातील कलम 5(3) स्पष्टपणे सांगतं की जिल्हाधिकारी सार्वजनिक हितासाठी कोणत्याही थिएटर मालकाला निर्देश देऊ शकतात. अच्छा. या शैक्षणिक किंवा स्थानिक महत्त्वाच्या चित्रपटांना योग्य संधी देण्याचे निर्देश देण्याचाही समावेश आहे. इतकंच नाही तर नियमांनुसार त्यांना थेट शोचा वेळापत्रकात हस्तक्षेप करण्याचा आणि त्या नियंत्रित करण्याचाही अधिकार आहे. मग परभणीच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने हे अधिकार वापरले नाहीत का? ते क्रांतिज्योती विद्यालयासारख्या सिनेमाला किमान एक संध्याकाळचा शो द्या असे निर्देश देऊ शकले असते. स्रोतांनुसार तसं काहीही झाल्याचं दिसत नाही. प्रशासकीय पातळीवर या अधिकारांचा वापर करण्याबाबत एक प्रकारची उदासीनता आहे. हे एक मोठं प्रशासकीय अपयश आहे. हे ऐकून खूप हतबल वाटतंय. पण मला एक प्रश्न पडला आहे. आपण थिएटर मालकांना खलनायक ठरवतोय, पण त्यांच्या बाजूनेही काही आर्थिक गणितं असतील का? नक्कीच आहेत. म्हणजे ते एका चांगल्या मराठी सिनेमाला डावलून, प्रसंगी एक फ्लॉप हिंदी सिनेमा चालून स्वतःच्या व्यवसायाचं नुकसान का करून घेतील? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हे चित्र इतकं काळं-पांढरं नाहीये. यात एक आर्थिक सापळा आहे, ज्यात अनेकदा थिएटर मालक आणि मराठी निर्माते दोघंही अडकतात. आणि तो सापळा कोणता? त्या सापळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक अदृश्य राक्षस, ज्याचं नाव आहे व्हर्च्युअल प्रिंट फी, म्हणजेच VPF. VPF हे काय आहे? सोप्या भाषेत सांगते, आता सगळं डिजिटल आहे. सिनेमा एका हार्ड ड्राईव्हमध्ये येतो. हा सिनेमा तुमच्या थिएटरच्या प्रोजेक्टरवर चालवण्यासाठी जी डिजिटल की लागते, ती देणाऱ्या काही मोजक्या कंपन्या आहेत. बरं.
या कंपन्या प्रत्येक स्क्रीनवर प्रत्येक आठवड्याला सिनेमा चालवण्यासाठी निर्मात्याकडून एक ठराविक रक्कम घेतात. त्यालाच VPF म्हणतात. म्हणजे निर्मात्याला त्याचा सिनेमा थिएटरमध्ये लावण्यासाठी या डिजिटल कंपन्यांनाही पैसे द्यावे लागतात? हो, आणि ही रक्कम प्रत्येक आठवड्याला प्रत्येक स्क्रीनसाठी साधारणपणे 20,000 ते 27,000 रुपये इतकी असते. बापरे. आता तुम्हीच विचार करा, धुरंधर सारख्या 200 कोटींच्या सिनेमासाठी ही रक्कम काहीच नाही, पण क्रांतिज्योती विद्यालयासारख्या 2-5 कोटी बजेटच्या मराठी सिनेमासाठी हा एक प्रचंड मोठा आर्थिक भार आहे. याचं परभणीतलं गणित कसं असेल हे आपण मांडू शकतो का? नक्कीच. समजा क्रांतिज्योतीच्या निर्मात्याने VPF म्हणून 20,000 रुपये भरले. त्याला स्लॉट मिळाला दुपारी 12 वाजताचा. त्या स्लॉटमुळे आठवडाभरात समजा फक्त 50,000 रुपयांचं कलेक्शन झालं. या 50,000मधला जवळपास निम्मा वाटा थिएटर मालकाला जातो. म्हणजे राहिले 25,000? त्यावर टॅक्स वगैरे वजा होतो, म्हणजे निर्मात्याच्या हातात जेमतेम 20,000 रुपये येतात. अरे देवा, म्हणजे त्यांनी VPF म्हणून जेवढे पैसे भरले तेवढेही त्याला परत मिळाले नाहीत. तो निव्वळ तोट्यात गेला. बरोबर. आणि म्हणूनच अनेक मराठी निर्माते परभणी, नांदेड, लातूर सारख्या शहरांमध्ये सिनेमा प्रदर्शित करणं टाळतात, किंवा एकाच आठवड्यात काढून घेतात. त्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आणि यासोबतच मोठ्या हिंदी सिनेमांच्या वितरकांचाही दबाव असतो नाही का? हो, त्याला होल्ड ओव्हर क्लॉज म्हणतात. धुरंधर सारख्या मोठ्या सिनेमाचे वितरक थिएटर मालकाशी करार करतात की आमचा सिनेमा किमान 2 आठवडे तुम्हाला लावावाच लागेल, आणि त्या 2 आठवड्यातले सर्व प्राईम शो आमच्या सिनेमासाठी राखीव ठेवावे लागतील. म्हणजे मराठी सिनेमा चांगला चालत असला तरी त्याला संधीच मिळत नाही. तो त्या मोठ्या वितरकाशी बांधलेला असतो. म्हणजे एकीकडे VPFचा आर्थिक भार, दुसरीकडे मोठ्या वितरकांची दादागिरी, आणि तिसरीकडे कायद्यातील पळवाटा. मराठी सिनेमा चारी बाजूनी कोंडीत सापडलाय. हो. या सगळ्याचा शेवट काय होतो? या सांस्कृतिक रासाचं जमिनीवर दिसणारं रूप काय आहे? त्याचं सर्वात विदारक रूप म्हणजे B ग्रेड किंवा सेन्सेशन निर्माण करणाऱ्या चित्रपटांचं आक्रमण. जेव्हा क्रांतिज्योती विद्यालय किंवा फुलेसारखे दर्जेदार चित्रपट उपलब्ध नसतात, तेव्हा सिंगल स्क्रीन थिएटर्सना त्यांचं पोट भरण्यासाठी काहीतरी लावावंच लागतं. बरोबर. मग ते अशा चित्रपटांकडे वळतात. आणि मग शहराच्या भिंतींवर अर्धनग्न बिभत्स पोस्टर दिसू लागतात. अगदी. याचा थेट परिणाम कौटुंबिक प्रेक्षकांवर होतो. जेव्हा शहरात अशी पोस्टरबाजी सुरू होते, तेव्हा सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि विशेषतः महिला प्रेक्षक थिएटर्सकडे पाठ फिरवतात. यालाच फॅमिली फ्लाईट म्हणजे कुटुंबांचं पलायन असं म्हणतात. बरोबर. हो, आणि हे एक दुष्ट चक्र आहे. चांगले प्रेक्षक येत नाहीत म्हणून चांगले चित्रपट लागत नाहीत, आणि चांगले चित्रपट लागत नाहीत म्हणून जे थोडेफार चांगले प्रेक्षक आहेत तेही येईनासे होतात. हे खूपच गंभीर चित्र आहे. पण यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? एक कृती आराखडा काय असू शकतो? हो, आणि चांगली गोष्ट ही आहे की यावरचे उपाय अगदी स्पष्ट आणि व्यवहारी आहेत. पहिली आणि सर्वात तातडीची गोष्ट म्हणजे प्राईम टाईमच्या व्याख्येत बदल करणे. ती 12-9ची पळवाट बंद करून पुन्हा संध्याकाळी 6 ते 9 हीच व्याख्या लागू केली पाहिजे. आणि VPFच्या समस्येवर काय? त्यासाठी सरकारने एक प्रदर्शन अनुदान योजना सुरू करायला हवी. या योजनेअंतर्गत निमशहरी भागांमध्ये सिनेमा लावणाऱ्या निर्मात्याचा VPFचा खर्च सरकार उचलेल. ही एक चांगली सूचना आहे. आणि महाराष्ट्र चित्रपट महामंडळ MFSCDL त्यांची काय भूमिका असू शकते का यात? खूप मोठी भूमिका असू शकते. त्यांनी केरळचं मॉडेल अभ्यासायला हवं. केरळमध्ये सरकारने स्वतःच्या मालकीची थिएटर्सची साखळी उभी केली आहे, जिथे चांगल्या मल्याळम सिनेमांना प्राधान्य दिलं जातं. महाराष्ट्रातही तसं होऊ शकतं? नक्कीच होऊ शकतं. शिवाय जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या सिनेमांचा प्रचार आणि प्रसार करायला हवा. आणि शेवटी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर येऊया. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांप्रती अधिक जागरूक व्हायला हवं. त्यांनी कलम 5(3)चा वापर करून चांगल्या शैक्षणिक सिनेमांना योग्य वेळ देण्याचे स्पष्ट आदेश थिएटर मालकांना द्यायला हवेत. खरंच परभणीतील ही एक घटना आपल्याला एका मोठ्या आणि गंभीर समस्येचं दर्शन घडवते. हा फक्त मनोरंजनाचा प्रश्न नाही, हा लोकांच्या सांस्कृतिक हक्कांवरचा घाला आहेच. जेव्हा एखाद्या समाजात शिक्षकांच्या आणि समाजसुधारकांच्या कथा पडद्यावरून नाहीशा होतात आणि त्यांची जागा काल्पनिक हेर किंवा पोकळ स्टार्स घेतात, तेव्हा त्या समाजाचा एक प्रकारे हळूहळू सांस्कृतिक मृत्यूच होत असतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बदल घडवून आणण्यासाठी लागणारे कायदे, प्रशासकीय अधिकार हे सर्व आधीपासूनच अस्तित्वात आहे. बरोबर. गरज आहे ती फक्त व्यावसायिक हितसंबंधांच्या दबावाला न जुमानता या साधनांचा वापर करण्याच्या प्रबळ राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची. आपल्या स्रोतांमधील एका विचाराने आजचा संवाद संपूया, जो खूप काही सांगून जातो. जोपर्यंत परभणीच्या चित्रपटगृहांच्या भिंती या पडद्यांच्या व्यापारीकरणाऐवजी तिथल्या लोकांच्या सन्मानाचे प्रतिबिंब दाखवत नाहीत, तोपर्यंत मराठी अभिमानाचे वचन अपूर्णच राहील. हा विचार आपल्याला यावरही विचार करायला लावतो की प्रेक्षक म्हणून आपण आपल्या सांस्कृतिक हक्कांसाठी किती जागरूक आहोत आणि ते मिळवण्यासाठी किती आग्रही आहोत.